नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमधला हा पहिला प्रश्न आहे. आजचा व्हिडिओ जो आहे तो महाराष्ट्राचा भूगोल या सब्जेक्टवर आधारित आहे, जो की आपल्या येणाऱ्या कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सो फ्रेंड्स, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. सो फ्रेंड्स, या व्हिडिओमधला हा पहिला प्रश्न आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे दोन्ही मिळून किती टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे? 60%, 65%, 70% आणि 75%. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचे आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पीक ओळखा. तर यामध्ये पहिले विधान, महाराष्ट्रात 15% क्षेत्र आहे. दुसरे विधान, उष्ण व कोरडे हवामान त्या पिकासाठी आवश्यक आहे. तिसरे विधान, पठारी प्रदेशातील हे एक मुख्य पीक आहे. ऑप्शन आहेत गहू, भात, बाजरी आणि ज्वारी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, ज्वारी. तर याचे विश्लेषण देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर ज्वारी हे पीक दोन्ही हंगामात येते, म्हणजे रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामामध्ये ज्वारी हे पीक येते. उत्पादन जर पाहिले तर खरीप हंगामामध्ये नांदेड या जिल्ह्यामध्ये ज्वारीचे उत्पादन सर्वाधिक होते आणि रब्बी हंगामात जर म्हटले तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पादन ज्वारीचे होते. महाराष्ट्रामध्ये 15% क्षेत्र हे ज्वारीचे आहे. याचबरोबर ज्वारी या पिकासाठी हवामान उष्ण व कोरडे आवश्यक असते. याचबरोबर कोकण व पूर्व विदर्भात ज्वारीचे उत्पादन घेतले जात नाही. हा देखील पॉईंट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने तपासा आणि योग्य विधाने ओळखा. पहिले विधान, देशातील एकूण साखर कारखान्यांपैकी 36% साखर कारखाने हे महाराष्ट्रात आहेत. आणि दुसरे विधान, महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत, ते म्हणजे किती? 15. तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, फक्त 1. कारण देशातील एकूण साखर कारखान्यांपैकी 36% साखर कारखाने हे महाराष्ट्रात आहेत. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. आणि 15 कारखाने म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ते आहेत अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी सोलापूर हे विधान या ठिकाणी चुकीचे आहे. तर साखर उद्योग, तर पहिला कारखाना महाराष्ट्रामध्ये 1920मध्ये अहमदनगर येथील बेलापूरमध्ये स्थापन करण्यात आला. त्याचबरोबर 1950मध्ये प्रवरानगर सहकारी साखर कारखाना राज्यातील सहकारी तत्त्वावर स्थापन केलेला पहिला साखर कारखाना होता. साखर उद्योग हा देशातील कृषीवर आधारित दुसरा सर्वात मोठा उद्योग आहे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने आहेत अहमदनगर जिल्ह्यात, ते म्हणजे किती? तर 15. यानंतरचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखायचे आहे. पहिले विधान आहे, महाराष्ट्रातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांपैकी फक्त नर्मदा नदी महाराष्ट्राच्या बाहेर उगम पावते. आणि दुसरे विधान आहे, भीमा व कृष्णा नदी खोऱ्यांनी व्यापलेले क्षेत्र हे तापी पूर्णा नदी खोरे क्षेत्रापेक्षा जास्त आहे. तर आपल्याला विधान बघूनच समजते की भीमा व कृष्णा नदी खोऱ्यांनी व्यापलेले क्षेत्र हे तापी पूर्णा नदी खोरे क्षेत्रापेक्षा जास्त आहे. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच महाराष्ट्रातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांपैकी फक्त नर्मदा नदी महाराष्ट्राच्या बाहेर उगम पावते. तर हे विधान या ठिकाणी चुकीचे आहे. म्हणूनच या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, फक्त 1. या ठिकाणी विचारलेले आहे की कोणते विधान चुकीचे आहे. तर महाराष्ट्रातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांपैकी तापी व नर्मदा या 2 अशा नद्या आहेत जे महाराष्ट्राच्या बाहेर उगम पावतात. तर तापी नदी मध्य प्रदेशमधील बैतूल या ठिकाणी उगम पावते आणि नर्मदा नदी ही मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून उगम पावते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या व्यापलेले खोरे क्षेत्र जर पाहिले तर यामध्ये पहिला क्रमांक लागतो गोदावरीचा. गोदावरी या नदीने महाराष्ट्राचे 49.5% एवढे क्षेत्र व्यापलेले आहे. त्यानंतर भीमा कृष्णा 22.6%, तापी पूर्णा 16.7%, कोकणातील नद्यांनी 10.7% आणि नर्मदा नदीने 0.5%. पुढचा प्रश्न आहे, लाल रेताड मृदा महाराष्ट्रात खालीलपैकी कुठे आढळते? अ, सह्याद्री पर्वताच्या उत्तर भागात, ब, महाराष्ट्र पठारावर, क, गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि ड, वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्यात. तर या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आहे सह्याद्री पर्वताच्या उत्तर भागात आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात, म्हणजेच ऑप्शन नंबर 1, अ आणि क. तर
तर लाल रेताड मृदा लॅटराईट माती. तर या मातीत नायट्रोजन याबरोबर पोटॅशियम आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण खूप कमी आहे, म्हणून ही माती शेतीसाठी कमी सुपीक आहे. ही माती ओलावा टिकवून ठेवू शकत नाही, म्हणून ती सिंचनासाठी अयोग्य आहे. याचबरोबर लाल रेताड मृदा ही सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात देखील आढळते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधाने ओळखा. विधान दिलेले आहेत. 1. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पवनचक्क्या आहेत. आणि दुसरे विधान, पवन ऊर्जा निर्मितीमध्ये तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. तर ही दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजेच या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर काय होईल? ऑप्शन नंबर 3, दोन्ही विधाने योग्य. तर देशात सर्वात जास्त स्थापित पवन ऊर्जा निर्मिती क्षमता असलेल्या राज्यांच्या यादीत तामिळनाडू आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील पवन ऊर्जा जर पाहिली तर यामध्ये महाराष्ट्रात डिसेंबर 2001मध्ये 845 पवनचक्क्या कार्यान्वित होत्या. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 703 पवनचक्क्या कार्यान्वित आहेत. पवन ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचा तामिळनाडूनंतर दुसरा क्रमांक लागतो आणि देशातील 1414.3 मेगावॅट म्हणजे 17% उत्पादन यातून होते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मान्सून काळात सर्वात जास्त पावसाच्या दिवसानुसार खालील स्थळांचा योग्य क्रम लावा. आंबोली, महाबळेश्वर, गगनबावडा, महाबळेश्वर, आंबोली, गगनबावडा, गगनबावडा, महाबळेश्वर आणि आंबोली. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. म्हणजेच गगनबावडा, महाबळेश्वर आणि आंबोली. तर गगनबावडा कोल्हापूर येथे 108 दिवस पाऊस पडतो. त्यानंतर साताऱ्यामधील महाबळेश्वर येथे 103 दिवस आणि सिंधुदुर्गमधील आंबोली या ठिकाणी 97 दिवस. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने तपासा. 2 विधान दिलेले आहेत. पहिले विधान, मॅंगनीज उत्पन्नात देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. आणि दुसरे विधान, रेड्डी बंदरातून चीनला लोहखनिज निर्यात होते. तर या ठिकाणी रेड्डी बंदरातून चीनला नाही तर जपानला लोहखनिज निर्यात होते, म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 चुकीचे आहे. विधान नंबर 2 चुकीचे आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, फक्त 1 योग्य. तर मॅंगनीज उत्पन्नात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रात भारताच्या 40% साठा हा मॅंगनीजचा आहे. प्रमुख साठे जर पाहिले तर भंडारा व नागपूर जिल्ह्यात आणि त्यानंतर क्रमांक लागतो तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. मॅंगनीजचा पट्टा जर पाहिला तर तो आहे सावनेर, रामटेक आणि रेड्डी बंदरातून म्हणजे सिंधुदुर्ग येथील रेड्डी बंदरातून जपानला लोहखनिजाची निर्यात होते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, चाळीसगाव हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तापी, पांझरा, मोरणा आणि तितूर. चाळीसगाव हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, तितूर. तर या ठिकाणी आपण काही काठावरील शहरे देखील पाहूया. यामध्ये तापी नदीच्या काठावर आहे सांगरखेडा, भुसावळ आणि प्रकाशे. त्यानंतर पांझरा नदीच्या काठावर आहे धुळे हे शहर आणि मोरणा नदीच्या काठावर आहे अकोला हे शहर. पुढचा प्रश्न आहे, माणिकडोह धरणाच्या जलाशयास काय म्हटले जाते? माणिकडोह धरणाच्या जलाशयास काय म्हटले जाते? यशवंत सागर, शहाजी सागर, शिवसागर आणि इसाजी कंक जलाशय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, शहाजी सागर. तर उजनी धरणाच्या जलाशयास म्हटले जाते यशवंत सागर, कोयना धरणाच्या जलाशयास म्हटले जाते शिवसागर आणि भाटघर इसाजी कंक जलाशय. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 1960-61ला महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती होती? 365, 104, 129, 136. तर 1960-61ला महाराष्ट्राची लोकसंख्या घनता होती ती म्हणजे किती? 129, ऑप्शन नंबर 3. तर महाराष्ट्राची लोकसंख्या घनता पाहूया. तर 50-51मध्ये होती 104, 60-61मध्ये 129 आणि 2011मध्ये 365. भारताची जर लोकसंख्या घनता पाहिली तर 2011मध्ये आहे 382. याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त घनता असणारे जिल्हे जर पाहिले तर ते आहेत मुंबई उपनगर 20,980, मुंबई शहर 19,652, ठाणे शहर 1900 आणि पुणे 603.
याचबरोबर सर्वात कमी घनता असणारे जर जिल्हे पाहिले तर ते आहेत गडचिरोली 74, सिंधुदुर्ग 163, चंद्रपूर 193 आणि रत्नागिरी 197. तर हा फॅक्च्युअल डाटा तुम्ही पाठच करायला पाहिजे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तावरजा, गिरणा, लेंडी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गोदावरी, पूर्णा, मांजरा आणि तापी. तर तावरजा, गिरणा आणि लेंडी या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत. ऑप्शन नंबर 3. तर मांजरा नदीचा उगम होतो बीड पाटोदा पठारावर म्हणजेच बालाघाट टेकडीमध्ये. लांबी जर पाहिली तर ती आहे 721 किलोमीटर आणि मांजरा ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामधून वाहते. याचबरोबर मांजरा नदी ही बीड जिल्ह्याची दक्षिण सीमा देखील निर्माण करते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर कुडाळ मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? पसरणी घाट, आंबेनळी घाट, खंबाटकी घाट आणि हनुमंते घाट. तर कोल्हापूर कुडाळ मार्गावर आहे तो म्हणजे हनुमंते घाट. ऑप्शन नंबर 4. पसरणी घाट जो आहे तो आहे वाई पाचगणी मार्गावर, आंबेनळी घाट महाबळेश्वर कराड्या मार्गावर आणि खंबाटकी घाट पुणे सातारा या मार्गावर. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या उगमाजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झाला आहे? दमणगंगा, वशिष्ठी, वैतरणा व सावित्री, नर्मदा व तापी आणि वैनगंगा व प्राणहिता. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 वैतरणा व सावित्री. या 2 नद्यांच्या उगमाजवळ सह्याद्री पर्वत हा कंकणाकृती झालेला आहे. ऑप्शन नंबर 2. तर सह्याद्री पर्वत त्यालाच काय म्हटले जाते? पश्चिम घाट. तर एकूण लांबी आहे 1600 किलोमीटर. महाराष्ट्रात लांबी 440 किलोमीटर. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात सह्याद्री पर्वतरांगेचा वाटा जर पाहिला तर तो आहे 12.2%. विस्तार जर पाहिला तर सातमाळा ते कन्याकुमारीपर्यंत. महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची ही उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे कमी कमी होत जाते. भारतामध्ये सह्याद्री पर्वतामधील सर्वात उंच शिखर जर पाहिले तर ते आहे अनाईमुडी, किती 2695 मीटर. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच जर शिखर पाहिले तर ते आहे कळसुबाई हे शिखर 1646 मीटर. यानंतरचा पुढचा प्रश्न खालील विधाने तपासा. एक विधान, महाराष्ट्राच्या जरी क्षेत्रफळात तिसरा असला तरी लोकसंख्येत मात्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि दुसरे विधान, भारताच्या 9.29% लोकसंख्या ही महाराष्ट्रात राहते. ऑप्शन दिलेले आहेत फक्त 1, फक्त 2, 1 व 2 आणि दोन्ही नाही. तर या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 1 आणि 2 म्हणजे दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. तर आपण विश्लेषण देखील पाहूया. तर भारताचे क्षेत्रफळ किती आहे? तर 32,87,243 चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्र क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्रफळ हे महाराष्ट्राने व्यापलेले आहे. याचबरोबर 2011 भारताची लोकसंख्या 121 कोटी तर महाराष्ट्राची लोकसंख्या ही 11.24 कोटी म्हणजेच 9.29% भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने. जगात भारताच्या क्षेत्रफळात 7वा क्रमांक लागतो. तर त्याच्या अगोदर जे आपण देश पाहूया. तर पहिला क्रमांक लागतो रशिया, त्यानंतर कॅनडा, चीन, USA, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि 7वा क्रमांक भारत. 15 तालुके असणारे जिल्हे खालीलपैकी कोणते? रायगड, जळगाव, नाशिक, नांदेड, चंद्रपूर. तर या ठिकाणी आपण याची उत्तरं देखील पाहूया. 1, 2, 3, 4, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 5 आणि 3, 4, 5. तर हे नांदेड जे आहे तर नांदेड या जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत? तर ते आहेत 16. म्हणजेच या ठिकाणी नांदेड हे ऑप्शन या ठिकाणी कट होते. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर काय आहे? 1, 2, 3, 5. 1, 2, 3, 5 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. तर सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे ते आहेत नांदेड आणि यवतमाळ म्हणजेच किती? 16 तालुके. यानंतर 15 तालुके असणारे जिल्हे ते म्हणजे रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर. यामध्ये बुलढाणा या जिल्ह्यात 13 तालुके आहेत. फक्त बुलढाण्यामध्येच 13 तालुके आहेत. हिंगोली या जिल्ह्यामध्ये 5 तालुके आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातील हा एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये 5 तालुके आहेत. आणि मुंबई शहर या ठिकाणी एकही तालुका नाही. यानंतरचा पुढचा प्रश्न,
पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला काही डोंगर आणि जिल्हे दिलेले आहेत, त्याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. डोंगर आहेत चिकोडी, मडोशी, तोरणमाळ आणि हस्ती. जिल्हे दिलेले आहेत नंदुरबार, जळगाव, सातारा आणि कोल्हापूर. तर या ठिकाणी चिकोडी जे डोंगर आहे, डोंगररांग, तर हे कुठे येते, तर ते येते कोल्हापूरमध्ये, म्हणजेच अला 4. यानंतर मडोशी आहे सातारा या ठिकाणी. यानंतर तोरणमाळ कुठे आहे, तर ते आहे नंदुरबार या ठिकाणी. आणि हस्ती आहे जळगाव या ठिकाणी. म्हणजेच असा पर्याय कोणता, तर तो पर्याय आहे ऑप्शन नंबर 3, 4, 3, 1, 2. तर कोल्हापूर जिल्ह्यामधील डोंगर पाहूया. पन्हाळ डोंगररांग, उत्तर दूधगंगा, चिकोडी रांग. यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये मांढरदेव, सीताबाई, महिमान, म्हसळी, बामणोली, आगाशिव, येवतेश्वर, मडोशी आणि औंध. यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये शिरसोली, हस्ती, घोडसगाव आणि चांदूर. यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ, अस्तंबा आणि सातपुडा. तिसरी सरहद्दीच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. ईशान्येस दरकेसा टेकड्या बरोबर आहे. वायव्येस सातमाळा, गाळणा, अक्राणी टेकड्या हे पण बरोबर आहे. नैऋत्येस तेरेखोल नदी ही पण बरोबर आहे. आग्नेयेस गाविलगड टेकड्या, तर हे या ठिकाणी चुकीचे आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी चुकीचे आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मालवण, वेंगुर्ला आणि गोव्याकडे जाण्यासाठी कोणता घाट अत्यंत उपयुक्त आहे. 1 फोंडा आणि आंबोली, 2 थळघाट व बोरघाट, 3 आंबाघाट आणि 4 आंबेनळी. पर्याय उत्तर दिलेले आहेत फक्त 1, फक्त 2, 2 आणि 3 आणि 3 आणि 4. तर मालवण, वेंगुर्ला आणि गोव्याकडे जाण्यासाठी फोंडा आणि आंबोली हा घाट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर येईल ऑप्शन नंबर 1, फक्त 1, फोंडा आणि आंबोली घाट. पुढचा प्रश्न योग्य जोड्या लावा. एका साईडला दिलेल्या आहेत नद्या आणि एका साईडला उपनद्या. तापी, मांजरा, प्रवरा, भामा आणि उपनदी. तावरजा, घोड, मुळा आणि अनेर. तर या ठिकाणी तापीची उपनदी आहे ती म्हणजे अनेर, अगला 4. मांजरा नदीची उपनदी आहे ती म्हणजे तावरजा, बला 1. प्रवरा नदीची उपनदी आहे ती म्हणजे मुळा आणि भीमा नदीची उपनदी आहे ती म्हणजे घोड नदी. तर असा पर्याय कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर या ऑप्शनमध्ये तो पर्याय आहे ऑप्शन नंबर 2, 4, 1, 3, 2, 4, 1, 3 आणि या ठिकाणी ड राहिले होते, टायपिंग मिस्टेक आहे, समजून घ्या. तर यामध्ये ऑप्शन नंबर 2, 4, 1, 3, 2. विश्लेषण देखील पाहूया. तर भीमा नदीची जर भीमा नदीच्या उपनद्या जर पाहिल्या तर त्यामध्ये उजव्या किनाऱ्यावरून येऊन मिळणाऱ्या उपनद्या त्या म्हणजे कुकडी, भामा, इंद्रायणी, मुळा मोठा, नीरा आणि मान. आणि डाव्या किनाऱ्यावरून भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्या त्या म्हणजे वेळ, घोड आणि सीना. याचबरोबर तापी नदीच्या जर उपनद्या पाहिल्या तर उजव्या किनाऱ्यावरून येऊन मिळणाऱ्या उपनद्या चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर, नंद आणि वान. याचबरोबर डाव्या किनाऱ्यावरून येऊन मिळणाऱ्या उपनद्या त्या म्हणजे पेडी, काटेपूर्णा, मोरणा, मन आणि नळगंगा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000ची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती होती. IMR शिशु मृत्यूदर 30पर्यंत कमी करणे, एड्सचा प्रसार रोखणे, माता मृत्यूदर 100च्या खाली आणणे आणि 4 12 वर्ष वयापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण. ऑप्शन आहेत 1, 2, 3, 2, 3, 4, 3 व 4 आणि 1 व 2. त्या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 1, 2 आणि 3. तर 12 वर्ष वयापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण, तर हे उद्दिष्ट नाही, तर यामध्ये फक्त थोडीशी मिस्टेक आहे, ती म्हणजे 14 वर्ष वयापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण. 1993च्या डॉक्टर SM स्वामीनाथन यांच्या शिफारसीने हे धोरण तयार केले होते आणि ते जाहीर कधी केले, 15 फेब्रुवारी 2000मध्ये. 14 वर्ष वयापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट होते. यानंतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण 20%च्या खाली आणणे, याचबरोबर वैश्विक लसीकरण,
माता मृत्यूदर 100च्या खाली आणणे, एड्सचा प्रसार रोखणे आणि IMR म्हणजे शिशु मृत्यूदर 30पर्यंत कमी करणे हे देखील राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000ची उद्दिष्टे होती. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने तपासा व योग्य विधाने ओळखा. एक विधान, महाराष्ट्रात ठिबक सिंचनाद्वारे सर्वात जास्त क्षेत्र नाशिक जिल्ह्यामध्ये भिजवले जाते. आणि दुसरे विधान आहे, महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यात तुषार सिंचनाची संख्या सर्वात जास्त आहे लातूर जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी दुसरे विधान तर चुकीचेच आहे, कारण महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यात नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये तुषार सिंचनाची संख्या सर्वात जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर येईल फक्त 1, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. तर जलसिंचनाचे प्रकार आणि प्रमुख जिल्हे जर पाहिले तर विहीर जलसिंचन अहमदनगर, नाशिक आणि पुणे. तलाव जलसिंचन भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. त्यानंतर ठिबक जलसिंचन नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती आणि जळगाव. आणि तुषार जलसिंचन जळगाव, अमरावती आणि बुलढाणा. तर हा देखील डेटा तुम्ही पाठ करूनच ठेवा. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट एक्झाम.